नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम श्री सुनील लोटन सोनवणे फ्रॉम टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट is presenting 4.3 Around the World in 80 Days Part 5. Part 5th, Chapter number 37, in which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless it were happiness. Yes, Phileas Fogg in person. तर ज्यामध्ये हा 37वा जो धडा आहे यामध्ये असं दर्शवले गेले आहे की फिलियस फॉगने त्याच्या जगभराच्या पर्यटनात आनंदाशिवाय काहीही मिळवले नाही. हो, वैयक्तिकरित्या फिलियस फॉग. The reader will remember that at 5 minutes past 8 in the evening, about 5:20 after the arrival of the travelers in London, Passepartout had been sent by his master to engage the servicemen of the Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony, which was to take place the next day. वाचक आठवेल की सायंकाळी 8:05 सुमारास लंडनमध्ये प्रवाशांच्या आगमनानंतर पासपार्टआउटला त्याच्या मालकाने म्हणजे मिस्टर फॉगने एका विशिष्ट विवाह सोहळ्यासाठी सन्माननीय सॅम्युअल विल्सनच्या सेवेची व्यवस्था करण्यासाठी पाठवले होते की जो दुसऱ्या दिवशी होणार होता. विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाऊट हिज हॅट ही रॅन. आणि मग तो जो पासपोर्ट आउट असतो, जो नोकर असतो, तो विस्कटलेले केस आणि टोपी नसतानाही त्याने पळ काढलेला होता. पासपोर्ट आउट वेंट ऑन हिज एरंड एन्चांटेड. तर एरंड मीन्स खेप, टू गो अँड फ्रो म्हणजे निरोप पोहोचवण्यासाठी केलेली खेप किंवा असा प्रवास, जाऊन येणे. Passepartout went on his errand enchanted. He soon reached the clergyman's house, but found him not at home. Passepartout waited a good 20 minutes, and when he left the reverend gentleman, it was 35 minutes past 8. But in what a state he was! With his hair in disorder and without his hat, he ran along the street as never man was seen to run before, overturning passers-by, rushing over the sidewalk like a water spout. आणि मग पासपोर्ट आउट जो असतो तो त्याचा निरोप देण्यासाठी गेलेला असतो. मंत्रमुग्ध झाला तो लवकरच पादरीच्या घरी पोहोचला, पण तो घरी सापडला नाही. पासपोर्ट आउटने चांगली 20 मिनिटे वाट पाहिली आणि जेव्हा त्याने त्या सन्माननीय गृहस्थाला सोडले तेव्हा 8:35 झाली होती. पण तो कोणत्या मनस्थितीत होता! त्याच्या विस्कटलेल्या केसांसह आणि तो टोपीविनाच रस्त्यावर धावत सुटला. आणि हा माणूस पूर्वी कधीच धावताना दिसला नाही. जाणाऱ्या येणाऱ्यांना पाठीमागे टाकत रस्त्याच्या कडेने पावसाच्या पाण्याला वाहून नेणाऱ्या नालीसारखा वाट काढत तो पुढे जात होता. In 3 minutes he was in Savile Row again. He staggered back into Mr. Fogg's room. आणि मग 3 मिनिटात तो सॅव्हिली रोमध्ये होता. आणि त्या ठिकाणी तो सॅव्हिली रोमध्ये मिस्टर फॉगच्या खोलीत भोळ येऊन पडला. ही कुड नॉट स्पीक. आणि मग आता तो बोलू शकला नाही. व्हॉट इज द मॅटर आस्क मिस्टर फॉग. आणि मग फॉगने विचारलं, काय प्रकरण आहे? माय मास्टर गास पासपोर्ट आउट मॅरेज इम्पॉसिबल. आणि मग माझे मालक पासपोर्ट आउट धापा टाकत होता, लग्न अशक्य. इम्पॉसिबल, अशक्य. इम्पॉसिबल फॉर टुमॉरो, उद्या, कारण उद्या रविवार आहे. उद्यासाठी अशक्य. इम्पॉसिबल फॉर टुमॉरो, उद्यासाठी. वाय सो, कारण काय?
बिकॉज टुमॉरो इज संडे, कारण उद्या रविवार आहे. मंडे रिप्लाइड मिस्टर फॉग, आणि मग मिस्टर फॉग अवाक होऊन बोलला की उद्या तर सोमवार आहे. नो, टुडे इज सॅटरडे, आणि आज रविवार नाही तर आज शनिवार आहे. सॅटरडे इम्पॉसिबल, आणि मग शनिवार अशक्य. येस 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 येस, क्राईड पासपार्ट. You have made a mistake of one day. We arrived 24 hours ahead of time, but there are only 10 minutes left. होय 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 होय, पासपार्ट आऊट ओरडला. तुम्ही एका दिवसाची चूक केली आहे. वेळेच्या अगोदर 24 तास आपण पोहोचलो, पण आता फक्त 10 मिनिटे उरले आहेत. पासपोर्ट आउट हॅड सीज हिज मास्टर बाय द कॉलर अँड was dragging him along with irresistible force. इरिसिस्टिबल म्हणजे काय? ज्याला प्रतिकार करता येणार नाही असा. विच कॅन नॉट बी अवर्टेड, की ज्याचा प्रतिकार करता येणार नाही असा. आणि मग पासपोर्ट आउटने आपल्या मालकाची कॉलर घट्ट पकडली आणि त्याला बळजबरीने आवेशात येऊन तो ओढत होता. फिलियस फॉग, thus kidnapped without having time to think, left his house, jumped into a cab, promised £100 to the cabman, and having run over 2 dogs and overturned 5 carriages, reached the Reform Club. आणि मग फिलिस फॉगचे विचार करण्यासाठी वेळ न मिळता अशा प्रकारे अपहरण केले होते. तो घराबाहेर पडला आणि एका टॅक्सीमध्ये उडी मारली. £100 टॅक्सी चालकाला देण्याचे वचन दिले आणि 2 कुत्र्यांवरून टॅक्सी चालवून आणि 5 घोडागाड्या उलटून टाकल्या आणि रिफॉर्म क्लबला पोहोचला. द क्लॉक इंडिकेटेड अ क्वार्टर बिफोर 9 व्हेन ही ॲपेड इन द ग्रेट सलून. आणि मग जेव्हा तो प्रशस्त सलूनमध्ये प्रकट झाला पोहोचला, तेव्हा घड्याळ 9:15ची वेळ दर्शवत होती. फिलियस फॉग हॅड ओन हिज वॅगर ऑफ £20,000, आणि मग फिलियस फॉगने 80 दिवसात पैज जिंकली होती. फिलियस फॉग हॅड अकॉम्प्लिश द जर्नी राऊंड द वर्ल्ड इन 80 days. आणि मग फिलियस फॉगने 80 दिवसामध्ये जगभर प्रवास पूर्ण केला होता. फिलियस फॉग हॅड ओन हिज वॅगर ऑफ £20,000, आणि मग फिलियस फॉगने आपल्या 20,000 पौंडाची पैज जिंकलेली होती. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस कुड हॅव मेड दिस एरर ऑफ अ डे. आणि मग फास्टिडियस म्हणजे काय? तर सिलेक्टिंग केअरफुली, चुझिंग ओनली व्हॉट इज गुड, चांगल्या गोष्टीची पारख असलेला. हाऊ केम ही टू थिंक दॅट he had arrived in London on Saturday, the 21st day of December, when it was really Friday, the 20th and 79th day only from his departure. आणि मग इतका अचूक आणि चांगली पारख करणारा माणूस एखाद्या दिवसाची ही चूक कशी करू शकला होता? डिसेंबरच्या 21व्या दिवशी शनिवारी तो लंडनमध्ये तो आला आहे, असा विचार त्याला कसा आला जेव्हा तो दिवस शुक्रवार होता. फक्त 79वा दिवस त्याच्या जाण्यापासूनचा होता. द कॉज ऑफ द एरर इज व्हेरी सिम्पल. चुकीचे कारण अगदी सोपे आहे. फिलियस फॉग हॅड, विदाउट सस्पेक्टिंग इट, गेन वन डे ऑन हिज जर्नी, अँड धिस मिअरली बिकॉज he had traveled constantly eastward. He would, on the contrary, have lost a day had he gone in the opposite direction, that is westward. फिलियस फॉगने निशंकपणे, म्हणजे कोणतीही शंका मनात न आणण्याचं कारण नसताना प्रवासात एक दिवस मिळवला होता, आणि ते फक्त पूर्वेकडे सतत प्रवास करीत असल्यामुळेच
त्या उलट तो एका दिशेने उलट्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे गेला असता तर एक दिवस गमावला असता. In journeying eastward, he had gone towards the sun, and the days before therefore diminished for him as many times 4 minutes as he crossed degrees in this direction. There are 360 degrees on the circumference of the earth, and these 360 degrees multiplied by 4 minutes give precisely 24 hours. That is the day unconsciously gained. In other words, while Phileas Fogg, going eastward, saw the sun uh, pass the meridian 80 times, his friends in London only saw it pass the meridian 79 times. This is why they awaited him at the Reform Club on Saturday and not Sunday, as Mr. Fogg thought. आणि मग पूर्वेच्या दिशेने प्रवास करताना तो सूर्याच्या दिशेने गेला होता आणि म्हणून त्याने त्याच्या दिशेने जाणारे अंश ओलांडल्यामुळे त्याच्यासाठी 4 मिनिटे बऱ्याच वेळा कमी झाल्याने दिवस कमी झाले. पृथ्वीच्या परिघावर 360 अंश आहेत आणि हे 360 अंश 4 मिनिटांनी गुणले तर तंतोतंत 24 तास देते. म्हणजे एक दिवस म्हणजे दिवस न कळतपणे वाढला. दुसऱ्या शब्दात फिलियस फॉग पूर्वेकडे जात असताना सूर्याला मेरिडियनला 80 वेळा पार करताना पाहिले. लंडनमधील त्याच्या मित्रांनी ते फक्त मेरिडियनला 79 वेळा पार करताना पाहिले. म्हणूनच मिस्टर फॉग याने विचार केल्याप्रमाणे रविवारी नव्हे तर त्यांनी रिफॉर्म क्लबमध्ये त्यांची वाट शनिवारी पाहिली असती. अँड पासपोर्ट आउट फेमस फॅमिली वॉच which had always kept London time, would have betrayed this fact if it had marked the days as well as the hours and minutes. आणि मग पासपोर्ट आउटचे प्रसिद्ध कौटुंबिक घराचे जे घड्याळ आहे, घरगुती घड्याळ आहे, ज्याने लंडनची वेळ कायम ठेवली होती, याने जर दिवस आणि तास आणि मिनिटांची नोंद केली असती तर या स्थितीचा त्याने विश्वासघात केला असता. Phileas Fogg then had owned the 20,000 pounds, but as he had spent nearly 19,000 on the way and pecuniary gain was small. Pecuniary means of or involving money, म्हणजे पैशांशी संबंधित. His object was, however, to be victorious and not to win money. He divided the 1,000 pounds that remained between Passepartout and the unfortunate Fix, against whom he cherished no grudge. Grudge means a feeling of intense dislike, ill will, envy or resentment, म्हणजे राग, संताप किंवा नावळ असं. He deduced, however, from Passepartout's share the cost of the gas which had burned in his room for 1920 hours for the sake of regularity. आणि मग आता फिलियस फॉगने त्यावेळी 20,000 पाऊंड जिंकले होते, पण त्याने वाटेत सुमारे 19,000 खर्च केलेले होते, म्हणून विशेष लाभ कमी झाला. त्याचा हेतू मात्र विजयी असायचा होता आणि पैसे जिंकायचा नव्हता. पासपोर्ट आउट आणि दुर्दैवी फिक्स यांच्यात राहिलेले 1,000 पाऊंड त्याने विभागले, ज्यांच्या विरुद्ध त्याने कोणत्याही प्रकारची तीव्र इच्छा दाखवली नाही. तथापि जळून गेलेल्या गॅसची किंमत पासपोर्ट आउटच्या भागातून त्याने वजा केली असती, जो नियमितपणे 1920 तास त्याच्या खोलीत जळलेला होता. That evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic as ever, said to Auda,
इज आवर मॅरेज स्टील ॲग्रेएबल टू यू? आणि फ्लेगमॅटिक म्हणजे काय? तर नॉट इझिली मेड अँग्री ऑर अपसेट, की ज्याला आपण राग देऊ शकत नाही असा. आणि मग त्या संध्याकाळी मिस्टर फॉग याने नेहमीप्रमाणे स्थिरचित्त, ज्याला राग येत नाही असा, आणि अगदी तटस्थ राहून औडाला म्हटले, आपलं लग्न अजूनही तुम्हाला मान्य आहे का? मिस्टर फॉग रिप्लाइड शी रिप्लाइड शी मिस्टर फॉग रिप्लाइड शी इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. यू वेर रुईन बट नाव यू आर रिच अगेन. आणि मग मिस्टर फॉग तिने उत्तर दिले, तो प्रश्न माझ्यासाठी आहे, तो प्रश्न मला विचारणे आहे. तुमचा नाश झाला, पण आता तुम्ही पुन्हा श्रीमंत झाला आहात. पार्डन मी मॅडम, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, माय सर्वंट वुड नॉट हॅव गॉन टू द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन apprised of my error, and apprised means inform, माहिती. आणि मग, मला माफ करा मॅडम, माझे भाग्य तुमच्यामुळेच आहे. जर तुम्ही आपल्या लग्नाची सूचना दिली नसती तर माझा नोकर सन्माननीय सॅम्युएल विल्सन यांच्याकडे गेला नसता, मला माझ्या चुकीबद्दल माहिती दिली गेली नसती. आणि डिअर मिस्टर फॉग सेड द यंग वुमन. आणि मग ती तरुण स्त्री म्हणाली, प्रिय मिस्टर फॉग. डिअर औडा रिप्लाइड फिलेस फॉग. आणि मग तो फिलेस फॉग सुद्धा तिला प्रिय औडा असं म्हणाला. इट नीड नॉट बी सेड that the marriage took place 48 hours after, and that Passepartout, glowing and dazzling, gave the bride away. Had he not saved her, and was he not entitled to this honor? हे लग्न 48 तासानंतर झाले, आणि असे म्हणण्याची गरज नाही. आणि तो पासपोर्ट आऊट चमकत होता, आनंदी झालेला होता, आणि झगमगाट करत डोळे दिपवत वधूला सोडून गेला. त्याने तिला वाचवले नव्हते, आणि त्याला या सन्मानाचा हक्क नव्हता. द नेक्स्ट डे, ॲज सून ॲज इट वॉज लाईट, पासपोर्ट आऊट रॅप vigorously at his master's door. Mr. Fogg opened it and asked, what's the matter, Passepartout? आणि मग दुसऱ्या दिवशी उजाडताच पासपोर्टआउटने त्याच्या मालकाच्या दारावर जोराने थाप मारली. मिस्टर फॉगने ते उघडले आणि विचारले, काय प्रकरण आहे पासपोर्टआउट? व्हॉट इज इट सर? व्हाय, आय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. आणि मग ते काय आहे सर? का मला नुकतंच हे झटपट सापडले आहे. व्हॉट? मग तो विचारतो काय? दॅट वी हॅव मेड द टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days. आणि मग आम्ही फक्त 78 दिवसात जगाचे पर्यटन केलं असेल. नो डाऊट, रिटर्न मिस्टर फॉग, बाय नॉट क्रॉसिंग इंडिया. बट इफ आय हॅड नॉट क्रॉस इंडिया, आय शुड नॉट हॅव सेव्ड औडा. शी वूड नॉट हॅव बीन माय वाईफ. अँड. आणि मग काही शंका नाही, मिस्टर फॉग उत्तरला, भारत न ओलांडून पण मी भारत पार केला नसता तर मी औडाला वाचवले नसते, ती माझी पत्नी नसती. आणि मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर. आणि मग मिस्टर फॉगने शांतपणे दार बंद केले. फिलियस फॉग हॅड ओन हिज वॅगर अँड हॅड मेड his journey around the world in 80 days. To do this, he had employed every means of conveyance: steamers, railway carriages, yachts, trading vessels, sledges, elephants. The eccentric gentleman had throughout displayed all his marvelous qualities of coolness and exactitude. But what then? What had he really gained by all this trouble? What had he brought back from this long and weary journey? आणि मग फिलियस फॉगने आपली पैज जिंकली होती आणि 80 दिवसात जगभर प्रवास केला होता. हे करण्यासाठी त्याने वाहने, वाफेवर चालणाऱ्या बोटी, रेल्वे गाड्या, शर्यतीचे
हलकी शिडाची नाव, व्यापारी जहाजे, स्लेजेस, बर्फावरून घसरणारी गाडी, हत्ती या सर्व साधनांचा उपयोग केला होता. या विलक्षण गृहस्थाने शीतलता आणि अचूकतेचे त्याचे सर्व अद्भुत गुण प्रदर्शित केले. पण नंतर काय? या सर्व त्रासातून त्याने खरोखर काय मिळवले? या लांब आणि दमून टाकणाऱ्या प्रवासामधून त्याने काय परत आणले होते? नथिंग से यू, perhaps so, nothing but charming woman who strange as it may appear made him the happiest of men. आणि मग काही नाही. तुम्ही म्हणता कदाचित असेलही, काहीच नाही, परंतु एक मोहक बाई चमत्कारिक वाटत असेल, त्याला सर्वात आनंदी माणूस तिने बनवले. ट्रूली वुड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड. आणि खरोखर तुम्ही त्यापेक्षा जगभरात थोडासा फेरफटका मारणार नाही काय? थँक यू स्टुडंट्स.